व्हायरल ऑडिओ नंतर नंदुरबार भाजपात खळबळ. विजय चौधरींच्या हकालपट्टीची जोरदार मागणी. भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दल अश्लील शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली नंदुरबारच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व त्यांच्या कुटुंबियांवर खोटे आरोप करत अपशब्द वापरत असल्याचे ऐकायला मिळत असल्याचा दावा करण्यात आलाय. जिल्ह्याच्या विकासात डॉक्टर गावित यांचे मोठे योगदान असताना त्यांचा अपमान करणे निंदनीय असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी महामंत्री विजय चौधरी यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यासह गुन्हा नोंदवावा अशी लेखी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, अविनाश माडी, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोडे, सागर तांबोळी, नगरसेवक चारुदत्त कडवणकर, पंकज चौधरी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील जनतेमध्ये तीव्र संताप असून प्रसंगी जन आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून विविध लोकांचे विजय चौधरींशी बोललेले क्लिप व्हायरल होत आहे. त्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची सत्यता पाठवण्या करण्यासाठी आम्ही जाहीर आव्हान केलं होतं पोलीस दलाला प्रशासनाला की याची चौकशी करून हे करा. त्यानंतर काल अत्यंत आक्षेपार्ह घाणेरड्यारीत्या सन्माननीय खासदार माजी खासदार संसदरत्न हिनाताईन गावितांच्या बाबतीत जो अश्लाघ्य प्रकार हे झाला त्याचा सर्वात पहिले आम्ही निषेध करतो आणि आम्ही प्रशासनाला मागणी करतोय की याच्यावर तातडीने चौकशी करून दोषींना ताबडतोब अटक करावी. आणि भारतीय जनता पक्षाला मागणी करतो की अशा विजय चौधरींची ताबडतोब भाजपमधून हकालपट्टी करावी. आणि राहिला प्रश्न दुसरा, याची चौकशी नाही झाल्यास आम्ही योग्य तो सनदशीर मार्गाने आम्ही आमचे आंदोलन करू. नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार व माजी आदिवासी विकास मंत्री तसेच नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार संसदरत्न आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दल काही दिवसापासून जे सोशल मीडियावरती जे काही ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग जे व्हायरल होतं आहे, तर या भारतीय जनता पार्टीचे माजी महामंत्री विजयभाऊ चौधरी ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं रोप लावलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आदरणीय गावित साहेब आणि गावित परिवाराने जे पक्ष वाढवला, तर संघटन वाढवलं. आणि या विजयभाऊ चौधरी हे आमचे जे आधारस्तंभ आहेत, या जिल्ह्याचे जे शिल्पकार आहेत, या जिल्ह्याची ज्यांनी संसदेमध्ये जे कामांची जी पावती पोचवली, अशा आमच्या नेत्यांविरुद्ध जर विजूभाऊ चौधरी हे जर अश्लील शब्दाने जर त्यांची टिंगल करत असतील, तर याला सगळ्यात पहिले आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या नंदुरबार तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्याचा विकास केला, ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्ता बसवली, अशा आमचे आदरणीय डॉक्टर गावित साहेब असतील, आदरणीय हिनाताई असतील, यांच्या विरुद्ध ही जनता जे अश्लील शब्द विजूभाऊ चौधरी जे वापर करीत आहेत, ही जनता सहन करणार नाही. आम्ही प्रशासनाला आज निवेदन द्यायला आलेलो आहे. आमची विनंती आहे, जर याच्यामध्ये SIT चौकशी लागून सखोल चौकशी करून जर दोषींवर कारवाई करण्यात यावी. आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनाही आमची विनंती आहे की ज्याच्यामुळे आपल्या पक्षाचं नुकसान होत असेल, तर अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही. अशा व्यक्तीची म्हणजे माननीय विजयभाऊ चौधरी यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मी ही मागणी करतो. धन्यवाद. नंदुरबार लोकसभेच्या संसदरत्न खासदार
आणि ज्यांनी 2 टर्म नंदुरबारची खासदारकी एकदम योग्यरित्या आणि यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. तसेच या जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्यामुळंच या जिल्ह्यात प्रगतीची दिशा या जिल्ह्याला मिळाली आहे. आणि अशा व्यक्तींबद्दल पक्षाचाच एक राज्यस्तरावरील राज्यस्तरावरील एक नेता अपशब्द बोलतो, त्यांना शिवीगाळ करतो आणि ज्या पद्धतीने त्या रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या आहेत, तर त्या आधाराने तसेच फक्त त्यांच्याबद्दलच नाही पण काही राज्यातील बडे मंत्री देखील यांच्यामुळे गोत्यात येऊ शकतात. म्हणून आमची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती आहे की अशा व्यक्तीची जे विजय चौधरी यांनी जी पद्धतीने टीका केलेली आहे आणि जी शिवीगाळ केलेली आहे त्याच्यावर कारवाई म्हणून त्यांना पक्षातून निलंबित करावं, जेणेकरून आपल्या पक्षाची बदनामी होणार नाही आणि योग्य ती कार्यवाही प्रशासनाने देखील करावी अशी आम्ही आपल्या मार्फत विनंती करतो.